साडेसाती संपणार, शनिदेव कोणते संकेत देत आहेत हे देखील आपण पाहिलं. आता पाहूयात त्याला मजबूत करण्यासाठी अजून काही उपाय. शास्त्र सांगते शनिदेव कोणाचे शत्रू नसतात आणि ते कोणाचे मित्र देखील नसतात. ते फक्त आणि फक्त तुमच्या म्हणजेच आपल्या कर्माचे न्यायाधीश असतात. राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत, शनिदेवाची दृष्टी पडताच प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. पण जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा गरीबाचे देखील दिवस चांगले व्हायला सुरुवात होते. यशाच्या शिखरावर पोचायला त्याला वेळ लागत नाही. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कामात अडथळे येत असतील किंवा साडेसातीचा प्रभाव जाणवत असेल तर घाबरण्याची गरज नाही. आजच या व्हिडिओमध्ये आपण अशा काही अघोम आणि सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे दर शनिवारी केल्याने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि घरात सुख समृद्धीचा वास सुरू होतो. चला तर मग वेळ न घालवता थेट आपण जाणून घेऊयात उपाय. त्यामधला पहिला उपाय म्हणजे मोहरीच्या तेलाचे छायादान किंवा अभिषेक. तर आपल्या सर्वांना माहिती आहे शनिदेवाला मोहरीचं तेल हे खूप प्रिय आहे. तर शनिवारी काय करायचे, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शनी मंदिरात जायचं आहे. शनी मंदिरात गेल्यानंतर शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे. हा अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. पण हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा एक गोष्ट करायची, ते म्हणजे काय करायचं, एका लहान वाटीत मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आधी स्वतःचा चेहरा पाहायचा. म्हणजेच आपलं जे चित्र दिसतं तेलामध्ये ते आपण पाहायचं आहे. याला शास्त्रामध्ये छायादान असं म्हटलं जातं. यानंतर ते तेल शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा चरणावर अर्पण करायचं असतं. कथेनुसार, शास्त्रानुसार जेव्हा हनुमानजींनी शनिदेवांना रावणाच्या तावडीतून सोडवलं होतं तेव्हा शनिदेवाच्या शरीरावरच्या वेदना शांत करण्यासाठी हनुमानजींनी त्यांना मोहरीचे तेल लावले होते किंवा तेलाने अभिषेक केला होता. तेव्हा शनिदेवाच्या वेदना शांत झाल्या होत्या. तेव्हापासून शनिदेवांना मोहरीचे तेल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे हे दान केल्याने त्यांचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. हे दान केल्यामुळे आपल्यावर असलेले शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रास हळूहळू कमी व्हायला लागतात. त्यामध्ये अधिक माहिती म्हणजे काय होत आहे, तर जेव्हा तुम्ही तेलात स्वतःचे प्रतिबिंब पाहता तेव्हा तुमच्या शरीरातील आणि आभामंडळातील म्हणजे तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा त्या तेलामध्ये शोषली जाते आणि ते तेल शनिदेवाला जेव्हा अर्पण करता त्यावेळेस काय होतं किंवा दान करता त्यावेळेस काय होतं, सर्व आजारपण, नकारात्मकता असेल, अनपेक्षित येणारी संकट जे आहेत ते दूर होतात. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालिसाचे पाठण किंवा पठण. शनिदेवाच्या त्रासातून सर्वात जलद मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे श्री हनुमानजींची भक्ती करणे किंवा हनुमंतांना शरण जाणे आहे. दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी किंवा सकाळी काय करायचं आहे, मारुतीच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून श्रद्धेने 3 वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे. शक्य असल्यास मारुतीरायाला सिंदूर किंवा रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. शनिदेवाने हनुमानजींना स्वतः वचन दिले आहे की जो व्यक्ती हनुमानजींची भक्ती करेल त्याला मी कधीच वाईट फळ देणार नाही. म्हणूनच साडेसाती किंवा ढय्येचा त्रास कमी करण्यासाठी शनिवारी हनुमान भक्ती करणे हा सर्वात अचूक उपाय आहे. आता काय होतं, काही लोकांना मंदिरात जाणं दर शनिवारी किंवा दर मंगळवारी मंदिरात जाणं शक्य नसतं. तर मग अगदी साधा उपाय आहे. काय करायचं, सकाळी आपलं नित्य जे काही काम असेल ते आपण उठलं की सुरुवात करायची. आंघोळ झाली, स्वच्छ आपण झालो की नंतर साधं मोबाईलमध्ये हनुमान चालिसा लावायची आणि ते ऐकत ऐकत आपण आपलं काम करायचं आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. यामुळे देखील खूप प्रभाव पडतो. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा आणि चौमुखी दिवा. शास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव आणि त्रिदेवांचा विशेष वास असतो. शनिवारी
सूर्योदयानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर 3:00 वेळेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा म्हणजे 4ही बाजूनी वात असलेला दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा उपाय नियमित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, आर्थिक संकटातून आपण बाहेर पडतो, कर्जाचा डोंगर जो काही डोक्यावर आहे तो हळूहळू हलका होऊ लागतो. अजून एक पिंपळाच्या झाडाविषयी माहिती म्हणजे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना त्यामध्ये काय करायचे, काळे तीळ जे असतात ते पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करायचे असतात. हे अतिशय शुभ मानलं जातं. आणि चौमुखी दिवा लावल्याने काय होतं तर 4ही दिशांनी येणाऱ्या ज्या आर्थिक, मानसिक, शारीरिक ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात, घरात लक्ष्मीचा वास राहतो. त्यानंतर 4था उपाय म्हणजे निस्वार्थ दान. शनिदेव हे न्यायाचे प्रतीक आहेत आणि समाजातील कष्टकरी असेल, कामगार वर्ग, गरीब, गरजू लोकांचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे शनिवारी अशा लोकांना केलेली मदत थेट शनिदेवापर्यंत पोचते. शनिवारी गरीब व्यक्तीला काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे किंवा चमड्याचे चप्पल, बूट अशा गोष्टी दान करायच्या आहेत. काळ्या तीळ असेल किंवा उडीद असेल, काळे उडीद जरी शक्य नसेल तरी उडदाचे भरपूर पदार्थ असतात, जसं इडली असेल, डोसा असेल, भरपूर पदार्थ असतात. ते दर शनिवारी जायचं मंदिरात आणि असे उडदाचे पदार्थ जरी दान केले तरीही चालतं. त्यानंतर डाळीची खिचडी असेल किंवा जे तुम्हाला जमल असे अन्नदान करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कमाईमधलं लहानसा हिस्सा, थोडासा भाग का होईना, एखाद्या गरजूंना देता, त्यांची मदत करता, तेव्हा तुमच्या कमाईचे असेल किंवा कर्माचे वाईट दोष नष्ट होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. या उपायामागील विशेष माहिती म्हणजे काय आहे तर दान करताना कधीही अहमपणा किंवा घमंड ठेवू नये. तुम्ही केलेले दान हे नेहमी गुप्त असावे. विशेषतः रस्ते साफ करणारे कामगार असतील, बांधकाम मजूर असतील, अपंग व्यक्ती असतील, शनिवारी केलेली मदत शनिदेव अत्यंत वेगाने स्वीकारतात आणि कष्टाचे दुप्पट फळ आपल्याला देत असतात. त्यानंतर शेवटचा आणि 5वा अत्यंत शक्तिशाली उपाय म्हणजे मुक्या प्राण्यांना अन्न देणे, पाणी देणे. यामध्ये पहिल्यांदा येतो कावळ्याला अन्न देणे. तर काय करायचं आहे, शनिवारी कावळ्याला पोळी द्यायची आहे किंवा शिजवलेला भात खायला घालायचा आहे, कारण कावळा हे शनिदेवाचे वाहन आहे. त्यानंतर दुसरा प्राणी येतो तो म्हणजे काळ्या कुत्र्याला पोळी देणे. शनिवारी काय करायचे, संध्याकाळी किंवा सकाळी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी खायला द्यायची आहे. त्यानंतर मुंग्यांना अन्न देणे किंवा साखर देणे. काळ्या मुंग्यांना साखर किंवा गव्हाचे पीठ टाकायचे आहे. जिथे काळ्या मुंग्या निघतात तिथे थोडीशी अगदी चिमटभर पीठ किंवा चिमटभर साखर टाकायची आहे. हे लहान लहान प्राणी जेव्हा तुम्ही दिलेले अन्न खातात तेव्हा त्यांच्याकडून मिळणारे मुख आशीर्वाद जे असतात ते तुमच्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनी या 3ही ग्रहांचे दोष एकाच वेळी शांत करतात. एवढी ताकद या मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादामध्ये असते. यातील अधिक माहिती म्हणजे काय आहे तर प्राण्यांना अन्न दिल्यामुळे काय होतं तर पितृदोष देखील शांत होतो. जेव्हा तुम्ही काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती देता किंवा पोळी देता तेव्हा शनीच्या ढय्येचा किंवा 7.5चा तीव्र प्रभाव जो असतो तो तात्काळ म्हणजे त्याच क्षणाला सौम्य होतो आणि कामातील अचानक येणारे अडथळे जे आहेत ते दूर होतात. तर मित्रांनो, मी अगदी साधे सोपे हे 5 उपाय तुम्हाला सांगितले आहेत. यातील कोणताही एखादा उपाय जरी तुम्ही मनापासून श्रद्धेने केला तरी देखील तुम्हाला भरपूर फायदा बघायला भेटणार आहे. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या शक्यतेनुसार यातील कोणताही कमीत कमी 2-3 उपायांची तरी तुम्ही सुरुवात करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, उपायांसोबत तुमचे कर्म शुद्ध ठेवायला पाहिजे. कोणालाही फसवायचं नाही. कष्टकऱ्यांचा, आईवडिलांचा आदर करायचा आहे, कारण शनिदेव नेहमीच चांगल्या कर्माची साथ देतात. आपल्या मनातील भावना शुद्ध असली पाहिजे, निस्वार्थी असली पाहिजे. तर चला,
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटली असेल, माझ्या समजवण्याची सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. धन्यवाद.